बैलगाडा शर्यत क्षेत्र एक 7-8 वर्षाच्या विश्रांतीनंतर खूप संघर्षानंतर अखेरकाल डिसेंबर 2020 मध्ये चालू झाला आणि या शर्यत क्षेत्रात भरपूर असे नवीन लोक आपलं नाव करण्यासाठी, आपल्या गावाचं शहराचं नाव करण्यासाठी नंदी घ्यायला लागले आणि जेणेकरून त्यामध्ये आपल्या गोमातेचा जो घट होता, गोमातेची संख्या होत होती, ती कुठेतरी ह्यामधून परत वाढायला लागली आणि संवर्धन व्हायला लागलं. कुठेतरी हे खूप म्हणजे शेतकऱ्यांना, गोरगरिबांना, कष्टकरी आणि सर्व या शर्यत क्षेत्राशी निगडीत लोकांना कुठेतरी चांगले दिवस आले. या बैलगाडा शर्यत क्षेत्रात भरपूर असं पॉप्युलॅरिटी आणि लोकांचा, प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळत गेला आणि यामध्ये खूप अशी बैल घेण्यामध्ये क्रेज निर्माण झाली आणि पळवण्यामध्ये पण खूप स्पर्धा निर्माण झाली आणि बक्षिसांमध्ये तर खूपच जास्त वाढ झाली आणि जेणेकरून सर्व घटकांसाठी एक आर्थिक राजकारण फिरायला लागलं. तर याच मध्ये आपण असाच एक विषय मॅटर झाला होता, ज्यामध्ये विजू डायव्हर दर्जई यांच्याकडं घोटकरांचा मोठा सर्जा होता. तो त्यांच्याकडं म्हणजे 6 महिने असायचा सांभाळायला घाटावर म्हणून. मुंबईमध्ये पावसाळ्यात पडणारा जास्त पाऊस आणि सगळे लोक वातावरणासाठी 6 महिने बैल घाटावर पाठवत असतात आणि सर्जनही मोठे नाव केलं आणि विजय डायव्हर यांच्या गायी बरोबर त्याचं नैसर्गिक रेतन होऊन एक पैदास झाली आणि ती पैदास म्हणजे कोणाला माहित नव्हती की इतकं काही त्याच्यात स्पीड लागल किंवा तो इतकं काही नाव करेल. तो म्हणजे घोटचा छोटा सर्जा 25-26 आणि तो घोटचा छोटा सर्जा या एकंदरीत एवढ्या पैदाशीमध्ये कुठेतरी आपल्याला एक पळणाऱ्या बैलाची पैदास म्हणून त्याचं खूप मोठं उदाहरण आपल्याला मिळालं. तसं सध्या आपल्याला मोठ्या लक्षाचा जो पैदाशी छावा तो एक पळतो, असे बरेचसे पैदाशी, पण त्यामध्ये असं एक टॉपला खूप जास्त नाव करणारा बैल पळणाऱ्या बैलाची पैदास म्हणून कुठेतरी पहिल्यांदाच समोर आला. अजून असू बी शकतो, पण घोटचा सर्जा हे उदाहरण होतं. तर त्याच संदर्भात कसं आहे की जोपर्यंत बैल खूप जास्त पळत नाही तोपर्यंत छोटा वासुर असतो, त्यावेळेस देणारा मालक पण जास्त विचार करत नाही, घेणारा पण जास्त विचार नाही, पळला तर बघू, अशा गोष्टी होत राहतात आणि हे व्यावहारिक आहे. तर याच्यातूनच तो बैल पळल्यानंतर खूप काही गोष्टी त्या दोन मालकामध्ये, म्हणजे घोटचे 2 मालक आणि दुसरे एक मुंबईचे जगदीश पाटील कुळी म्हणून येते एक मालक आणि विजू भाऊ डायव्हर हे आपले दर्जई, यांच्यामध्ये काही गोष्टी व्यावहारिक राहून गेल्या होत्या आणि ते पुढं त्यांच्यामध्ये असं बैल पळल्यानंतर मतभेद व्हायला लागले. थोड्याशा गोष्टी नंतर सॉल्व्ह झाल्या होत्या, परत पुढे गेल्या आणि हे कुठेतरी या बैलगाडी शर्यत क्षेत्रात व्यवस्थित दिसत नव्हतं आणि माग एक तर आपल्याकडे 2-3 महिने ह्या गोष्टी खूप काही म्हणजे क्षेत्रामध्ये निगेटिव्ह गोष्टी होत होत्या आणि त्यामुळे शर्यत क्षेत्र कुठेतरी असं आपल्याला वाटायला लागलं होतं, हे चुकीचं आहे का, हे बंद पडणार का, खूप शंका. पण या 1 ऑगस्ट नंतर शर्यत क्षेत्रात खूप चांगले दिवस आले आणि मी खास करून कालचा हा 19 ऑगस्ट हा दिवस खूप चांगला मानतो आणि पॉझिटिव्ह मानतो की या शर्यत क्षेत्रात एक खूप मोठा मॅटर मिटला बैलाच्या खरेदीचा किंवा सांभाळण्याचा आणि त्या गोष्टींचा. तो काय म्हणजे आपल्यासाठी मोठा होता, पण त्या 2 मालकामध्ये थोडस मतभेद असतात, प्रत्येक व्यवहारात असतात, गोष्टी असतात. पण परत एकदा सांगतो, या म्हणजे मॅटर मिटवण्यामध्ये खास करून मथुरचे मालक आणि नवीनच ठाणे रायगड पालघर बैलगाडा संघटनेचे प्रवक्ता म्हणून निवड झालेले राहुलभाई पाटील यांनी खूप स्वतःहून पुढाकार घेऊन आणि MM नाना यांना, संतोष तोडकर आणि बाकी पदाधिकारी यांना पुढे घेऊन हा घोटकरांचा आणि विजू डायव्हर यांचा हा मॅटर मिटवलेला आहे आणि हा खूप व्यवस्थित मेसेज आपल्याला या बैलगाडा शर्यत क्षेत्राला गेलेला आहे आणि अशाच गोष्टी अजूनही पुढे असेल तर त्यांनी असंच पुढे येऊन ह्या गोष्टी मिटवून टाकाव्या आणि जेणेकरून ह्या क्षेत्राला परत एकदा एकदम असा रोमांच यावा आणि खूप भरभराटी यावं आणि प्रत्येकाला ज्याचा त्याचा हक्क मिळावा, जेणेकरून तो जो सांभाळणार आहे, जो पळवणार आहे, याच्यात कुठलाही त्यांना अडथळे निर्माण होऊ, पळवण्याला त्यांचे प्रॉब्लेम होऊ नये. आणि खास करून घोटकरांचे जे मालक आहे, नानाशेठ प्रधान झाले, अरुण पाटील झाले, यांनी खूप मोठं मन दाखवून आणि विजूभाऊंनी खूप मोठं मन दाखवून आणि खास करून राहुलभाई पाटील यांनी खूप पुढाकार घेऊन
हा मॅटर पूर्णपणे मिटवून टाकलेला आहे, याचा स्टॅम्प पण झालेला आहे. आणि नानाशेठ प्रधान बोलल्याप्रमाणे विजूभाऊ यांना 10 लाख रुपये दिलेले आहे आणि याच्या आधी 13 लाख रुपये दिलेले आहे. आणि आणि खूप मोठी अपडेट म्हणजे घोटचा सर्जा फक्त आता 2च नावावर पडणार आहे आणि घोटकरांचाच आहे, ते म्हणजे नानाशेठ प्रधान आणि अरुण शेठ पाटील. याच्या आधी आपण जगदीश शेठ कोळी यांचं नाव येत होतं, आता पुढे इथून पुढे येणार नाही. आणि जे काही झालं ते खूप चांगलं होतं आणि या माध्यमातून, या घटनेतून खूप काही चांगलं काल एक पॉझिटिव्ह आपल्याला बातमी कळालेली, अपडेट कळालेली आहे. आणि राहुलभाई पाटील यांनी प्रवक्ता म्हणून हे पदभार स्वीकारल्यानंतर खूप काही पॉझिटिव्ह गोष्टी व्हायला लागलेल्या आहे. आणि त्यांनी एका म्हणजे एका झटक्यात हा मॅटर मिटवून खूप असं पॉझिटिव्ह मेसेज पसरला आहे आणि त्यांना या गोष्टीचं खूप पुण्य लागणार आहे. तर अशा गोष्टी व्हाव्या आणि हे क्षेत्र परत एकदा एकदम खिळीमेळीने चालावं, एक स्नेह निर्माण व्हावा आणि प्रत्येकाने या क्षेत्रात आपलं नाव कमावं, आपल्या गावाचं शहराचं नाव कमावं. आणि या घोटच्या सर्जाला आपण पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देऊया, त्यांच्या मालकांचं अभिनंदन करूया, विजूभाऊंना खूप 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 शुभेच्छा. त्यांच्याकडे असे परत नवीन नवीन खोंड तयार व्हावं आणि नानाशेठ प्रधान हे या बैलगाडी शर्यत क्षेत्रात एक खूप आणखीन उंचावर जावा आणि त्यांनी खूप असे हिंद केसरी बक्षिसं मिळावी, आपण त्यांना शुभेच्छा देऊया आणि थांबूया. आणि मंडळी, या विषयावर तुमचं काय मत आहे आणि हा मॅटर मिटणे हा किती गरजेचा आहे याबद्दल नक्की कमेंटमध्ये लिहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.